respected professors, good morning. I am your Sinnu. KSET exam है ना, Maharashtra SET exam come very soon. What come? The result come very soon. All the best. You will get the success. Wow. So yes, are you going to give this gulabi flower to everyone? Rose flower? From this is your gift. All of you, when you will come to Akkalkot, I will give you this flower. Very good. ಅಮ್ಮ ನೋಡಿ ಹಾಗೆ ಚಾಲೋದೇನೆ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು ಮಾತಾಡ್ಬೇಡ್ರೆ ನಡ್ಬರ್ಕ ನನಗೆ ಅಷ್ಟೇ ಒಂದು 10 ಮಿನಿಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದು. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯದ. ಸ್ಟಾರ್ಟ್. ಅಮ್ಮ ಒಂದು ಪಟ್ಟಿ ಒಂದು ಕೊಡೋಲ್ಲ ಹಾಗೆ ಪಟ್ಟಿ ಮಾಡಬೇಡ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಪೆನ್ ಅದು ಬಿಡು. ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು माताडಬೇಡ್ರಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला दानय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. समर्थ समर्थ अति आता ಕೂತು ಮಾತಾಡತ್ತೆ हो. ಸ್ವಲ್ಪ आवाज ಹೊಂಟ थोडे हातात थोडे. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आपलं सर्वांना ॲक्च्युली आता खरं तर महाराष्ट्राची रिझल्ट लवकरच येणारच आहे. जेव्हा मी गेल्या वेळी विद्यापीठाला फोन केलं होतं त्यावेळी त्यांनी बोललं होतं की लवकर 3 दिवसात येतील म्हणून, परंतु कन्फर्म आला नाही. मला असं वाटतं की आता ह्या महिना अखेरपर्यंत रिझल्ट येईल आणि जे विद्यार्थी पुणे विद्यापीठात आहेत तुम्ही जाऊन सेट भवनाला थोडं विनंती केलं तर तुम्हाला कळेल. बट एनी हाऊ महाराष्ट्राचा रिझल्टचे आपण सर्वांनी वेट करीत आहात. त्याच्यासोबत काल झालेले जे नेट परीक्षा आहे त्या नेट परीक्षा रद्द झालेल्या आहेत. का रद्द झाले, कशामुळे रद्द झाले, हे अनेक कारण आपल्याला माहीत होत आहे. परंतु जे विद्यार्थी मला माहिती आहे आपल्यावर अन्याय झालेले, वेळ वाया आणि प्रयत्न आपलं वाया गेलेले आहे, पैसा वाया गेलेला आहे, प्रयत्न वाया गेलेले आहे आणि आपलं महत्त्वाचं म्हणजे टाईम. परंतु शासनाचा निर्णय आपल्याला मान्य करून खरंच कसं आहे, जर त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला असता, पेपर लीक झाल्यामुळे जे चुकीच्या मार्गाने पेपर लिहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो. मग तुम्ही किती अभ्यास करून 180 घेतला असला तरी तुमचा रिझल्ट येत नाही. बरं, आणि जे विद्यार्थी प्रामाणिकपणाने अभ्यास केलेले आहे, जे विद्यार्थी कष्ट केलेले आहे, जे स्वतःवर आत्मविश्वास ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना एक नाही 2दा पेपर घेतला तर आपण लिहू शकतो, आपण पास होऊ शकतो. 2दा नाही 3दा पेपर लिहिलं तरी आपण परीक्षा पास होऊ शकतो आणि पास होणारच. कारण एकदा तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती असेल तर 1 नाही 2 नाही 10 नाही 100 वेळा तुम्ही पेपर दिला तरी परीक्षा पास होत आहे. आता माझं काय होत आहे, दरवेळी वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर दिल्यानंतर रिझल्ट काय मिळतो, तर एकदा तुमचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल, फंडामेंटल नॉलेज क्लिअर असेल, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर कितीही वेळा तुम्ही पेपर दिला तरी तुमचा रिझल्ट येत असतो. त्यामुळं जे प्रामाणिकपणाने अभ्यास केलेले विद्यार्थी आहे तुम्ही घाबरू नका, तुम्ही त्रास करून घेऊ नका. पुन्हा एकदा रिव्हिजन करा. पुन्हा एकदा एका महिन्यात नेट एक्झाम होईल आणि ह्या नेट एक्झाममध्ये तुम्हाला रिझल्ट मिळालाच पाहिजे. आणि थोडं सहनशीलता असायला पाहिजे. कारण यू हॅव टू ॲक्सेप्ट द सर्कमस्टन्सेस, यू हॅव टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन, यू हॅव टू ॲक्सेप्ट द करंट इन्सिडंट. जे काही आपलं वाटेत आलेलं असतो त्याला आपण स्वीकार करून पुढं जायला पाहिजे. मग नेट परीक्षा रद्द झाली म्हणून रडत बसायचं नाही किंवा सेटमध्ये माझा रिझल्ट मिळत नाही किंवा माझा रिझल्ट मिळत, जे काय स्वीकार करा आणि पुढे जावा. जो माणूस स्वीकार करून पुढे जातो तोच यशस्वी होतो. कारण महाराष्ट्राची सेट एक्झाम आणि नेट एक्झाम तयार करणारा माझा एक मित्र, विद्यार्थी मित्र इलाही इनामदार, आटपाडीचा, सांगली जिल्ह्यातील आटपाडी या नगरात तो 2 व्हीलर मेकॅनिक म्हणून काम करतोय.
गाडी रिपेअर करतोय तो माणूस, मेकॅनिक आहे, मेकॅनिक टू व्हीलर, जे तुमचं बुलेट स्पेशल, म्हणजे तो म्हणाला सर मी बुलेट रिपेअर करतो, कसलाही बुलेटला प्रॉब्लेम असला तरी मी रिपेअर करतो, मी टू व्हीलर सगळं रिपेअर करतो, कारण माझ्या वडिलांनी मला तो कला, तो कौशल्य मला शिकवलेलं आहे. परंतु तो कौशल्य शिकत असताना मला शिक्षण घेण्याची आवड आहे, म्हणून मी नेट परीक्षा आणि सेट परीक्षा मी देणार आहे. मला तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुमचं मार्गदर्शन गरज आहे, म्हणून आटपाडीवरून अक्कलकोटला येऊन 1-2 तास माझ्या घरी बसून आपण नेट सेटबद्दल आपण चर्चा केलं होतो. आणि त्या दादांचा विषय आहे इंग्रजी विषय, त्याचं नाव आहे इलाही इनामदार. मग या व्यक्तीबद्दल मला ना खूप आदर वाटतोय, खूप म्हणजे काय, प्रचंड त्याच्यावरती त्या माणसावरती माझं प्रेम आणि सलाम आहे त्या व्यक्तीला. कारण अतिशय गरीब माणूस, लग्न झालेलं आहे, मुलं आहेत, घरी त्रास म्हणजे काय, भयानक त्रास, आणि ते सगळं घराचा जबाबदारी तो स्वीकार करून मेकॅनिक म्हणून तो काम करतो. आणि मेकॅनिक करत करत तो बाहेरून BA केलेलं आहे आणि बाहेरून MA केलेलं आहे, आणि ते इंग्रजी विषयात. आणि तिथंच नाही, त्याचं स्वप्न आहे की मला नेट परीक्षा पास व्हावं, मला महाराष्ट्राची सेट परीक्षा पास व्हावं आणि प्राध्यापक म्हणून मी नोकरी करावं. मी म्हणतो तुम्ही मेकॅनिक आहे, तुम्ही एवढी कष्ट काम करताय, तुमचं कसं नाही सर, मला फक्त मला तुम्ही वाट दाखवा, मी भरपूर हार्डवर्क करतो आहे, मला परीक्षा पास व्हायचं. मग असं म्हटल्यानंतर ठीक आहे बाबा, आपण महाराष्ट्राची सेट तयार करू आणि नेटचं तयार करू. आणि हे नेट सेट तयारी करत असतानाच मी म्हणालो की आंध्रची सेट एक्झाम निघालेले आहे, मी तिकडं चाललो, तुम्ही पण ॲप्लिकेशन भरा. आणि त्या दादाने स्वतः ॲप्लिकेशन भरलेत आणि तो स्वतः हैदराबादला जाऊन आंध्र प्रदेशच्या सेट एक्झाम दिलेत. मी म्हणालो होतो की तुमचं प्रिपरेशन किती झालं हे बघण्यासाठी तरी तुम्ही इतर राज्यांना पेपर द्या. मग तो माझ्या शब्दाला मान देऊन त्याने आंध्राची सेट एक्झाम दिलात आणि इंग्रजी विषयात आंध्राची सेट परीक्षा त्यांनी पास झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रेरणा कथा ही आहे. एक मेकॅनिक म्हणून काम करणारा हा विद्यार्थी, एक मेकॅनिक म्हणून काम करणारा हा एक पिता, एक मेकॅनिक म्हणून काम करणारा हा एक मुलगा, म्हणजे आईचा मुलगा, पत्नीचा तो नवरा आणि बाळाचा तो बाप, आणि घराचं संपूर्ण जबाबदारी करून तो इंग्रजी विषयात सेट परीक्षा पास होतो, तर किती संघर्ष असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काम करतो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, आवर टार्गेट इज इम्पॉर्टंट, आवर ॲम्बिशन इज इम्पॉर्टंट, आवर हार्डवर्क इज इम्पॉर्टंट, आवर द वे ऑफ डीलिंग द प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सर प्रत्येकानं असतोच. मग ह्या दादांनी आज अचिव्हमेंट करून दाखवलं का नाही, 100% ते येणाऱ्या महाराष्ट्राची सेट एक्झाम तो परीक्षा पास होणार आहे. आणि काल झालेल्या नेट एक्झाममध्ये सुद्धा त्यांना चांगले मार्क मिळाले होते, परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांनी म्हणाला सर ठीक आहे, पुन्हा एकदा मी नेटचा पेपर देतो आणि 100% मी परीक्षा पास होतो. किती कॉन्फिडन्स आहे हो. म्हणजे मेकॅनिक काम करणारे या विद्यार्थी अतिशय कठीण असलेले नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होत असेल तर फक्त करण्याची जिद्द आणि प्रॉपर वे, आपण काय म्हणतो, तुमचा दिशा योग्य पाहिजे. दिशा योग्य असेल आणि स्पीड असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि त्या दादाबद्दल ना काल त्यांचा आंध्र प्रदेशवरून सर्टिफिकेट आल्यानंतर मला त्यांनी व्हॉट्सअप पाठवलं. मला बघून खूप आनंद झाला. कारण मी खूप लोकांना पाहतो, कोणी बस ड्रायव्हर आहे, कोणी कंडक्टर आहे, कोणी पिऊन आहे, शाळेमधलं पिऊन आहे, हे अंध आहे, दिव्यांग विद्यार्थी आहेत, ATM मध्ये काम करणारा एक वॉचमन दादा आहे. किती, हे बघा, सगळं व्यवस्था असून परीक्षा पास झालं तर ठीक आहे, तुमचं माझं कौतुक आहे. परंतु हे आहे ना, अशा व्यक्ती पास होणं हे खूप कौतुकास्पद आहे. कारण काल झालेले जे मॅच आहे, अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया हरवणं, हे बघा, ऑस्ट्रेलिया जिंकणं हे इम्पॉर्टंट नाही, परंतु अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियावरती मात करतो तर किती कौतुक करण्याची गोष्ट आहे. परंतु समोर ऑस्ट्रेलिया आहे म्हणून भिलं नाही कोण, आपलं अफगाणिस्तानवाले क्रिकेटर्स. नो,
दे प्लेड व्हेरी वेल, दे फॉलोड रूल्स अँड रेग्युलेशन, दे नेवर यूज्ड गिव्ह अप ॲटिट्यूड, तो रिझल्ट मिळाला. आणि काल झालेलं आपलं रोहित शर्मा 224 स्ट्राईक रेटने ऑस्ट्रेलियाला हाणलेत. 224 स्ट्राईकने 91 रन त्यांनी काढलेत अवघ्या 41 बॉलमध्ये, 92 रन्स. वर्ल्ड कपमध्ये त्याच ऑस्ट्रेलियावरती आपण हरलो होतो आणि पुन्हा आज जिंकलो. म्हणजे लाईफ इज, वी हॅव टू ॲक्सेप्ट बोथ थिंग्स. फेल्युअर अँड सक्सेस कम्स इन अवर वे, परंतु तो आपण कसं स्वीकार करतो हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून नेट परीक्षा रद्द झाली म्हणून रडत बसू नका. बी द बेस्ट व्हॉट यू आर. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ बुश इन अ व्हॅली. तुम्हाला ना खूप मोठं करायचं नसेल तर छोटं तरी करा आणि तो परफेक्ट करा. छोटं तरी करा, सिस्टमॅटिकने करा, छोटं तरी करा, प्रामाणिकने करा. काल झालेल्या कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये एवढी मोठं प्रचंड मला रिझल्ट मिळाले, मी तर थक्क झालो. आपलं महाराष्ट्राची सेट एक्झाम 26 मार्च 2023 रोजी 51 विद्यार्थी परीक्षा पास झाले होते आणि नंतर 7-8 दिवस झाल्यानंतर 75 विद्यार्थी, म्हणजे माझ्या यादीमध्ये 75 स्टुडंट्स क्वालिफाईड झाले होते महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये. आणि मी त्यावेळी ठरवलं होतं की ठीक आहे, आता कर्नाटकची सेट एक्झाम होणार आहे, मला 100 क्रॉस करायचं. मग तो टार्गेट ठेवून मी सतत 3 महिना रेग्युलर व्हिडिओ सिरीज तयार केलो कर्नाटकच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि कर्नाटकमध्ये 205 विद्यार्थी, सध्या 205 स्टुडंट्स आर क्वालिफाईड इन केसेट एक्झाम. 205 विद्यार्थी. मला ना एवढी प्रचंड कॉन्फिडन्स मिळाला. मी प्रत्येक विद्यार्थ्यांचा फीडबॅक मी ऐकत होतो, त्यांचा फोन मी बोलत होतो. त्याने प्रत्येकाने म्हणालं, सर नाही आम्ही करत होतो परंतु आम्ही करणार अशी भावना तुम्ही आमच्या मनामध्ये निर्माण केली सर. तुमचा व्हिडिओमुळे आपल्याला आत्मविश्वास निर्माण झाले. तुमचा व्हिडिओमुळं आपणही करू शकतो अशी एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आपल्यामध्ये मिळाली सर. त्यामुळं तुम्हाला धन्यवाद सर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेले आहे. समर्थ थोडे आवाज कमी. आणि जेव्हा हे 205 विद्यार्थ्यांचं प्रत्येकांचं मी लाईफ स्टोरी पाहिलो, अनबिलिव्हेबल लाईफ स्टोरी. एव्हरी वन इज अ हिरो ऑफ युअर लाईफ. यू आर द हिरो ऑफ युअर लाईफ. यू आर द रायटर ऑफ युअर स्टोरी. यू आर द मेन प्लेयर ऑफ युअर गेम. मी काय म्हणतो, इथे बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक व्यक्ती हा संगमेश सर म्हणून आहेत. इथंच बिजापूरचे, कर्नाटकमधल्या बिजापूर ह्या दादांचा पूर्ण नोकरी झाला होता. नोकरी मिळालं त्यांना, प्राध्यापक नोकरी म्हणून तो नोकरी करत होता. अचानक हे बघा, हे चूक कोणाचं नसतो. पुन्हा एकदा मी म्हणतो म्हणून तुम्ही हे चूक समजू नका. आपण काय करतो, एखाद्या विद्यापीठाकडून आपण PhD करून घेतो, परंतु तो विद्यापीठ UGCच्या लिस्टमध्ये आहे का नाही, त्यावेळी त्याला मान्यता दिले का नाही हे आपण बघत नाही. मग अशाच त्या टेक्निकल इश्यूमध्ये हा सर अडकलात आणि त्या विद्यापीठ मान्यता नसलेल्या विद्यापीठातून, म्हणजे त्या पिरियडमध्ये त्या विद्यापीठाला मान्यता नव्हती, परंतु त्या काळात त्यांनी PhD पूर्ण केलात आणि PhD पूर्ण करून कर्नाटकच्या प्राध्यापक गव्हर्नमेंटमध्ये तो नोकरी लागला. आणि नंतर असं झालं की काही लोकांना PhD मान्यता न मिळालेल्या विद्यापीठावर घेतले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आला आणि त्यांना त्या कॉलेजमधून करण्यात आला. नोकरी गेलात, लग्न झालेले, मुलं बाळं सांभाळून. बरे सर नमस्कार. मग अशी एक घटना. बरे सर ओळख. बरे सर. मग अशा व्यक्तींना नोकरीवरून काढल्यानंतर मग काय केलं पाहिजे त्यांनी? किती कष्ट आहे ना. समाज अशा लोकांकडे एकदम नेगेटिव्हने पाहतात. हे PhD ह्यांनी योग्य विद्यापीठात केलं नाही, काहीतरी लफडं केलं आहे, असं नेगेटिव्ह लोक काही पण म्हणतात हो. मग त्यांनी म्हणालं, सर माझं वय आता 45 आहे, मी काय करू शकतो बघा. समाजात आणि पेपरमध्ये सगळं बातमी आले आहेत, कर्नाटकमध्ये 175 विद्यार्थी मान्यता न घेतलेल्या विद्यापीठामधून PhD केले म्हणून माझं त्याच्यात यादीमध्ये नाव आहे सर. सगळीकडे पब्लिश झालं, माझं नाव बर्बाद झालं सर. मला सगळ्यांनी नेगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये पाहतात. मी काय करू सर. मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. माझं घर नाही, शेत नाही, लग्न झाले, 2 मुलं, बायको, घर कसं सांभाळू सर. असलेलं नोकरीसुद्धा गेले, काय करू. म्हणजे प्रत्येक लोक त्यांना एवढं नेगेटिव्हमध्ये त्या व्यक्तींना त्रास दिले, एवढं नेगेटिव्ह. आणि तो एक दिवशी रडत म्हणजे घरी आल्यानंतर रडला. मी म्हटलं, सर काळजी करू नका,
तुम्ही एकदा सेट परीक्षा पास झालं ना, सगळे हे प्रॉब्लेम मिटून जातील. त्यांनी काय म्हणालं, मला नोकरी गरज नाही सर, मला गव्हर्मेंट नोकरी नाही, एकदा फक्त मला माझं स्वाभिमान मला जागवायचं आहे, माझं क्वालिटी सिद्ध करायचं आहे, मला कसल्याही परिस्थितीत सेट परीक्षा पास व्हायचं आहे. आणि जे लोक माझ्याकडे बोट केले त्यांना उत्तर देण्यासाठी मला रिझल्ट पाहिजे सर. मी कष्ट करायला तयार आहे सर, फक्त मला एक दिशा दाखवा. आणि त्या दादांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मी म्हटलं, घ्या हे सगळं पुस्तक, या प्रमाणे आपण करूया म्हणून प्लॅनिंग करून अभ्यास केलो. हे सर परीक्षा पास झालेत वयाच्या 45व्या वर्षी. एवढी नेगेटिव्हिटी ॲटिट्यूड असताना सुद्धा दिस प्रोफेसर हॅज क्वालिफाईड केसेट एक्झाम. म्हणून आपल्या सर्वांना आदर्श असे आहेत. आपण दुसऱ्यांचा प्रॉब्लेम बघतच नाही, आपलाच प्रॉब्लेम मोठा आहे म्हणून आपण जगत राहतो. तसं अजिबात करायचं नाही. आदरणीय वसंत सर हे आसाममध्ये सध्या आहे, आसाममध्ये सैनिक म्हणून, सोल्जर म्हणून तो ड्युटी करतो आहे. आता 3 महिना झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांचा म्हणजे निवृत्त होणार आहे, 18 वर्ष पूर्ण होणार आहे. मग त्या दादाने मला आसामवरून फोन केला, सर मी तुमचा व्हिडिओ पाहतो कन्नडमध्ये, सगळं आम्हाला कळायला लागलं आहे, तुमचं सगळे सेटनेटचं पुस्तक मला पाठवा. मी इथून आसामला त्यांना पुस्तक पाठवलं. त्यांनी म्हणाला, सर रिटायर्ड झाल्यानंतर मला पुन्हा वापस कर्नाटकात येऊन प्राध्यापक व्हायचे सर, मला तीव्र इच्छा आहे सर, मग मार्गदर्शन करा. म्हटल्यानंतर हे बघा, बॉर्डरमध्ये देशसेवा करत करत आपलं सियाचीन बॉर्डरमध्ये, नथुला म्हणून एक बॉर्डर आहे, नथुला बॉर्डरमध्ये एकदम थंड प्रदेशामध्ये मी, नथुला बॉर्डरमध्ये म्हणजे चीनाच्या बॉर्डरवर मी तिथं ड्युटी करत करत मी तुमचं सगळं डाउनलोड केलेलं काही व्हिडिओज मी सगळं ऐकलो सर, मी अभ्यास केलो सर. हे बघा, तुम्ही एवढी म्हणजे देशसेवा करत असतानासुद्धा ध्येयाकडे वाटचाल करणारा हा आपला वसंत सर कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. ह्या दादांना मनापासून बिग सॅल्यूट. त्याच्यानंतर राजीव सर म्हणून आहेत, हे बेळगावचे आहेत, त्यांनी पण जम्मू काश्मीरमध्ये सोल्जर म्हणून ड्युटी करतात. मग असे हे राजीव सर तिथे ड्युटी करून आता वापस आलेले, वापस म्हणजे रिटायर्ड झालेलं. मग रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा मला प्राध्यापक व्हायचं म्हणून व्हिडिओ इन्स्पायर केलेत असं म्हटल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची सेट, काल झालेलं 26 मार्चच्या महाराष्ट्राचे सेट आणि काल झालेलं कर्नाटकचे सेट एक्झाम, ह्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आपले राजीव नागराळे सर. हे एक सैनिक आहे, परंतु सेटनेट महाराष्ट्राची सेट आणि कर्नाटकची सेट परीक्षा पास झाले. हे तिप्पेस्वामी म्हणून दावणगेरीचं आहे. ह्याने ना पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून काम करतो आहे. मग पोस्टमन म्हणून काम करत असतानासुद्धा ध्येय ठरून मला प्राध्यापकच व्हायचं आहे. हे बघा, ज्यांचा ध्येय ठरलेला असतो ना तो 100% मिळतोच. आपण कुठं जाणार आहोत हेच आपल्याला माहिती नसेल तर आपला प्रवास कसा होणार आहे सांगा बघू. विद्यार्थी मित्रांनो, करायचं असेल तर पूर्ण ठरवून करा, नसेल तर करू नका. कारण एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा तुम्ही फेल्युअर होत असेल तर पुन्हा तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो, असं नाही. जर हा पोस्टमन सर परीक्षा पास होत असेल, फिजिकल एज्युकेशनमध्ये ह्यांचा परीक्षा झाला. सिद्धगंगा म्हणून एक ताई आहे इथं हुमनाबाद, बीदर जिल्हा हुमनाबादमध्ये ट्रॅफिक पोलीस म्हणून ती काम करते. घर संसार सांभाळून मुलं बाळांना सांभाळून ती जर म्हणजे पोलिसांची ड्युटी, ट्रॅफिक पोलीस, तिथं मी म्हटलो, ताई तुम्ही ट्रॅफिक पोलीस आहे, ड्युटी कधी करताय, अभ्यास कधी करताय? नाही सर, माझ्यासोबत मोबाईल आहे, जेव्हा मी वेळ मिळतो तेव्हा मी व्हिडिओ ऐकून कॉन्फिडन्स घेऊन मी प्लॅनिंग के साथ मी इंग्रजी विषयात, तेही इंग्रजी विषयात परीक्षा झाले. हे बघा, आत्ता तुमचा प्रॉब्लेम अजिबात मला सांगू नका. ह्या दादांचं मी प्रॉब्लेम कशासाठी सांगतो तर तुमचा प्रॉब्लेम ह्यांच्यापेक्षा मोठा नाही. ह्या जगामध्ये ना प्रत्येकांचा प्रॉब्लेम असतोच, फक्त आपला प्रॉब्लेम मोठा आहे असं समजून आपण रडत बसतो किंवा आपण व्यवस्थित प्लॅनिंग करत नाही. मग हे सिद्धगंगा ताई केलेत ना, हे बसवराज सर परीक्षा पास झालेत. विश्वप्रमोद सर, हे बसवराज सर हे ते दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग, पूर्ण शरीरच त्यांचं दिव्यांग आहे, मल्टिपल डिसेबल्ड पर्सन, त्यांनी परीक्षा पास झाला. विश्वप्रमोद सर म्हणून UPSCचा प्रिपरेशन करतो दिल्लीमध्ये, संपूर्ण कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये संपूर्ण राज्यात 2 क्रमांकाने परीक्षा पास झाला. 204 मार्क यांना मिळाले पॉलिटिकल सायन्स विषयातून. आज तो UPSC 4 वेळा फेल झाला, 4था
म्हणजे 5व्यांदा त्यांनी प्रयत्न करीत आहेत. बी प्लॅन म्हणून असावं म्हणून माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आला म्हणून सरांनी मला फोन केला. त्यांनी परीक्षा पास झाला. संगमा ह्या ताईंच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, यादगिरीचं दोन्ही पाय नाही, दोन्ही पाय नसलेले एका ताई इथं अक्कलकोटला येऊन भेटून मला करायचे सर सेट नेट, मला इंग्रजी येत नाही, नेट कसं करू, तरीसुद्धा त्या ताईला थोडं मोटिवेट करून ह्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही करा. आज त्या ताईंनी 2 वेळा नेट आणि 2 वेळा डबल GRF, लक्षात घ्या, 2 नेट 2 वेळा डबल GRF आणि कर्नाटकच्या केसेट एक्झाममध्ये 1,17,000 विद्यार्थ्यांपैकी 108व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झालेले. मग ह्यांचाच प्रेरणा आपल्याला मिळत नाही का? अश्विनी म्हणून आहेत इथंच कलबुर्गीमध्ये, दोन्ही डोळे नाही. मग अंध विद्यार्थिनी जेव्हा फोन केल्यानंतर मी त्या ताईला ठीक आहे तर हे पुस्तक घे, मग त्या ताईला वाचता येत नाही म्हणून तो पुस्तक त्यांनी रेकॉर्डिंग करून ऐकून कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये ती परीक्षा पास झाली कॉमर्स विषयातून. मग ह्या ताईतून आपल्याला प्रेरणा मिळत नाही का? ह्या ताईच्या संघर्षातून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत नाही का? अहो, सगळं असूनसुद्धा आपल्याला 2 डोळे आहेत, 2 हात आहे, 2 पाय आहे, सगळं काय व्यवस्था असतानासुद्धा आपण जर रडत बसेल तर मग हे लोक रडत बसलेत का? संगमाला दोन्ही पाय नाही, आज करून दाखवलं का नाही? डबल टाईम्स ती GRF मिळवले. अश्विनीला जेव्हा मी सत्कार करण्यासाठी त्याच्या घरी गेलं, मी अश्विनीला विचारलो, अगं ताई तू नेट परीक्षा का दिलं, म्हणजे का फॉर्म भरला नाही? सर मी फक्त सेटवरती आता फोकस केलेला आहे, डिसेंबरमध्ये होणारी नेटसाठी मी प्रिपरेशन करतो, कारण मला 6 महिन्यांचा वेळ पाहिजे, मी व्यवस्थित प्रिपरेशन करूनच मी पेपर देणार आहे. किती वेल प्लॅनड असतं तो, म्हणजे उगं फॉर्म भरायचं म्हणजे भरत नाही. इफ यू आर प्रिपेअर्ड देन ओनली यू कॅन फिल अप द फॉर्म. मग अश्विनी केले. त्यानंतर हे भारती मॅडम म्हणून गेल्या वेळी कर्नाटकची सेट एक्झाम 2 मार्कांनी ती म्हणजे रिझल्ट हुकली होती. रात्रंदिवस रडणारी ही प्रायमरी टीचर, आणि जेव्हा त्या ताई 2 मार्काने तुमचा रिझल्ट हुकलेला आहे, पुन्हा एकदा नेटची तयारी करा, पुन्हा एकदा कर्नाटकची सेट तयार करा. मग नेट एक्झाममध्ये जेव्हा ती दिलीत, सेट एक्झाम रिझल्ट फेल झालं 2021ला, आणि जेव्हा काल 2022मध्ये नेट एक्झाम दिली 99.21% घेऊन नेट एक्झाममध्ये इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाली. आणि त्याच्यानंतर कर्नाटकच्या केसेट संपूर्ण राज्यात टॉपर म्हणून ती इंग्रजी विषयातून पास झाली. आणि ह्या ताई परवा आमच्या घरी येऊन गेले. बनराजेश्वरी हे बनराजेश्वरी हे दिव्यांग विद्यार्थिनी आहे, ती पण परीक्षा पास झाली. अर्चना म्हणून हे आपल्या कोल्हापूरची आहे ताई, आणि सध्या ते हुबळी येथे राहतात. त्यांचा मिस्टर मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून ते ड्युटी करतात. मग ती ताई 10 वर्ष झाले MA होऊन, पण जेव्हा ती माझ्या कन्नड व्हिडिओ पाहिल्यानंतर अधूनमधून माझा मराठी व्हिडिओ त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी मराठीचं पण व्हिडिओ पाहिलेत आणि कर्नाटकचे केसेट फॉर्म भरलेत. म्हणजे त्यांनी फोन करून सांगितलं, सर तुमच्या व्हिडिओमुळं मला एक दिशा मिळाली, तुमच्या व्हिडिओमुळं मला एक आत्मविश्वास मिळाले, मी तुमचा शब्द ऐकून मी कर्नाटकची सेट एक्झाम दिलो, आणि आज मी कर्नाटकच्या सेट एक्झाम इंग्रजी विषयातून परीक्षा पास झालो. परीक्षा पास झाल्यानंतर संपूर्ण फॅमिली मेंबर माझ्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदललेलं आहे, समाजाचा दृष्टिकोन माझ्याकडे पाहिलेलं आहे, म्हणजे नातेवाईकांचा एक दृष्टिकोन माझ्याकडे बदललेला आहे. सर मी करू शकते हे मला आता कळालं सर, थँक्यू सो मच म्हणून कोल्हापूरची ताई सध्या हुबळीमध्ये राहतात. अर्चना इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाली. शिवराजी सर हे माझे मित्र आहेत, UPSC परीक्षा दिलेले विद्यार्थी, आज कर्नाटकमध्ये आयडियल टीचर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटककडून त्यांना आदर्श पुरस्कार मिळाला आहे. मी म्हटलं बाबा तुम्ही एवढा हुशार आहे, एकदा सेट तरी द्या, इंग्रजी विषयातून तुमचा रिझल्ट मिळतो तरी प्रयत्न करा. आणि एकदा दिला होता त्याने 2021ला, रिझल्ट आला नाही, आणि पुन्हा एकदा तो CTET एक्झामसाठी मला सोलापुरात भेटल्यानंतर मी म्हटलो CTET तर पास होणार, एकदा सेटकडे लक्ष द्या, आणि आज तो सेट परीक्षा पास झाला. बर्मू सर हायस्कूल टीचर आहे, इतिहास विषयातून त्यांनी संपूर्ण राज्यात 17व्या क्रमांकाने पास झालेलं आहे. मंजुळा मॅडम हे धारवाडमधून आहेत, कॉमर्समधून पास झाले. दंडप सर आहेत, हे सध्या बेंगळूर येथे एका डिपार्टमेंटमध्ये सिल्क ऑफिसर म्हणून तो ड्युटी करतो, परंतु त्यांची इच्छा काय, मला प्रोफेसर व्हावं म्हणून त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना आपण चर्चा केलो, परीक्षा पास झालेत. त्याच्यानंतर मुरळी सर हे पॉलिटिकल सायन्स विषयातून बेंगळूरचं आहे, त्यांनी बेंगळूर युनिव्हर्सिटीमधलं विद्यार्थी लीडर आहेत. पूर्णिमा मॅडम हे आहे ना एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15 वर्षापासून ती सेवा करते, 15 वर्ष, परंतु सेटनेट होणार नाही अशी एक भ्रम आपल्यामध्ये होता सर, आणि तो भ्रम तुम्ही निघून काढलात सर. आज मी कर्नाटकचे सेट एक्झाम पास झालो सर, खूप धन्यवाद म्हणून डोळ्यातून पाणी काढून मला धन्यवाद दिलेले हे ताई. मला ना हे बघा, फक्त मी निमित्त आहे, हे तुमचं ज्ञान आहे,
तुमचं कौशल्य आहे. ओके ताई, थँक्यू ताई. 15 वर्षानंतर तुम्ही हे काम करून दाखवलं. लक्ष्मण सर हे बेळगावचे आहेत, इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. मल्लिकार्जुन सर आहेत, हे कोप्पळ युनिव्हर्सिटीमधला स्टुडंट आहेत, आत्ता शिकतोय त्याने आणि परीक्षा पास झाला. डॉक्टर करुणा मॅडम ह्यांचा विषय गणित आहे आणि ह्या ताई बेळगावच्या आहेत. जेव्हा ती ताई दिल्लीला NCERTमध्ये इंटरव्ह्यू आला होता आणि त्या ताईने मला विचारलं, सर दिल्ली येथे NCERTमध्ये तुमचा एक मित्र आहेत डॉक्टर साईनाथ कबाडे सर, त्यांचा मला नंबर मिळेल का? कारण त्यांच्या स्टोरी ऐकून मीही प्रेरणा घेतलेलं आहे. कारण साईनाथ कबाडे सरांना एका कॉलेजमधून हाकलून दिल्यानंतर मग त्या दादाने पुन्हा एकदा भरपूर प्रयत्न केलात आणि आज दिल्ली येथे विदाऊट 1 रुपये न देता मेरिटच्या आधाराने प्रोफेसर म्हणून त्यांचा निवड झालेलं आहे. मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, कारण मी इंटरव्ह्यूला चाललो म्हणून. करुणाताई दिल्लीला जाऊन आपलं साईनाथ कबाडे सरांना भेटलीत आणि आज कर्नाटकमध्ये गणित विषयातून ती सेट परीक्षा पास झालेत. द्यावामा म्हणून परीक्षा पास झालं, नेट परीक्षा पास झाल्यानंतर त्याचा नवरा त्या दिवशी त्याला मांडलेत, कारण नवरा थोडं असा करणारा त्यांचा हॅबिट आहे. परंतु शिक्षणाचं गंध नाही त्यांच्या नवऱ्याला. वातावरण पूर्ण बॅकवर्ड एरिया आहे. मग ती आई दिव्यांग आहे, परंतु ताई द्यावं म्हणाले की सर माझा नवरा कसाही असू दे, कारण नवरा म्हणजे माझं देव, नवरा म्हणजे माझं सर्वस्व, नवरा म्हणजे माझं विश्व आहे सर. त्याने काही त्रास दिला तरी मी परीक्षा पास होणार सर, मी प्राध्यापक होणार सर, माझ्या संसाराला मी उभे करणार सर. अशी तळमळने ही ताई मला फोन केलेत आणि ती नेट एक्झाम पास झाली आणि कर्नाटकची केसेट एक्झाम परीक्षा पास झाली. हे द्यावामा झाले. विवेक सर दोन्ही डोळ्यांना अंध आहे. विवेक सर आज सोशिओलॉजी या विषयातून, ज्या विषयातून तो नापास झाला होता 12वीला, त्याच विषय चॅलेंजिंग घेऊन त्यांनी बेळगाव युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून तो परीक्षा पास. गोल्ड मेडलिस्ट, ही रिसिव्ड गोल्ड मेडल बाय गेटिंग फर्स्ट रँक इन सोशिओलॉजी इन MA. आफ्टर दॅट त्यांनी सेटचा एक्झाम दिला, कर्नाटकचा सेट, तिथं तो परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. लग्न झालेलं, 2 मुलं बाळं, संसार सांभाळून दोन्ही डोळ्यांना अंध असून हा विद्यार्थी केसेटमध्ये टॉपर म्हणून परीक्षा पास होतो. अभिजित सर हा केरळचा विद्यार्थी आहे आणि केरळ बॉर्डरमध्ये, कर्नाटक आणि केरळच्या बॉर्डरमध्ये राहणारा हा विद्यार्थी. माझा कन्नड व्हिडिओ पाहून तो म्हणाला सर मीही कर्नाटकचे सेट देतो म्हणून कर्नाटकची सेट दिला, केरळची सेट दिलेत, दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालात. कसं आहे, शहाण्या माणसाला थोडं जरी रस्ता सापडला ना तो परीक्षा पास होतो. मला 10 वेळा फोन करायचं नाही तुम्ही, सर मला स्टडी प्लॅनिंग सांगा, मला टेक्निक सांगा. मी जे काय व्हिडिओमध्ये सांगत आहे माझं प्रत्येक शब्द तुम्ही बारीकपणाने लक्ष दिला तर यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग. परत सांगा सर प्लॅनिंग सांगा, मला सिक्रेट सांगा, असं नाही. शहाण्या माणसाला एका शब्दापासून तो समजून घेऊ शकतो. तुम्ही फक्त माझे शब्द, मी काय व्हिडिओमध्ये बोलतो पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या, लगेच तुम्हाला अंडरस्टँडिंग होतो. मग हे लोकांनी मी 10 वेळा सांगितलो का नाही ना, मग हे परीक्षा पास झालेत का नाही? अभिजित शब्बीर सर हे प्राध्यापक आहेत हावेरीचे, ते परीक्षा पास झालेत. आणि नितीन कुमार सर आहेत, हे युनिव्हर्सिटीमधला टॉपर आहे, दावणगेरे युनिव्हर्सिटी, इकॉनॉमिक्स विषयातून गोल्ड मेडलिस्ट आहे, परीक्षा पास झाला. मंजुनाथ सर आहे तुमकूरचे, इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. अमित कुमार सर आहेत जम्मूकंडीचे, इकॉनॉमिक्समधून परीक्षा पास झाला. गड्डण सर आहेत मुद्देबिहाळचे, हिस्ट्रीमधून परीक्षा पास झालात. त्याच्यानंतर आपलं ललिता बडिगर मॅडम आहेत, ओके, हे हाऊसवाईफ आहे, घरी राहतात, लग्न झाले, मुलं बाळाला सांभाळ करून 10 वर्ष गॅप घेऊन व्हिडिओ पाहून कॉन्फिडन्स घेऊन पुन्हा परीक्षा दिली, हिस्ट्रीमधून ती परीक्षा पास झाली. ओके. त्याच्यानंतर गंगाधर सर आहे, इकॉनॉमिक्स विषयातून परीक्षा पास झाला, आपले कोलारचे ते आहेत. श्रीनिवास सर म्हणून आहेत, संपूर्ण राज्यात 3ऱ्या क्रमांकाने तो परीक्षा पास झाला हिस्ट्री विषयामधून, तो यरगट्टी इथंच आहे. ओमकार सर म्हणून आहेत, व्हिज्युअल आर्ट आहे त्यांचा सब्जेक्ट. तो ना एवढा मोठा कलाकार आहे, तो रडत मला फोन, सर काय करायचं हो, मी व्हिज्युअल आर्ट आहे, घर झालेलं, लग्न झालं आहे, मुलं बाळ आहे, बेंगलोरमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये माझं जीवन मी जगतो आहे, मला कशाला नेट सेटची गरज आहे, मी एक कलाकार आहे, माझा कला पहा ना, मला सेटनेट घेऊन काय करू, आता ह्या वयातमध्ये कसं करू. मी म्हटलो सर आता गव्हर्नमेंटची शासनाची नियम आहे, त्या नियमाप्रमाणे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. मग बोलल्यानंतर ठीक आहे सर, मग पुस्तक वगैरे घेतलेत आणि मी म्हटलं सर ह्या एवढं युनिट तुम्ही फॉलो करा, माझं व्हिडिओ फॉलो करा. प्रामाणिकपणाने ते सरांनी फॉलो केला आणि संपूर्ण कर्नाटकात फर्स्ट रँक मिळवला त्याने पेपर हे फर्स्टमध्ये. फर्स्ट इन पेपर फर्स्ट. काय बघा, करायची इच्छा आणि प्रॉपर वे सांगणारा एखादा चांगला माणूस
करणारामध्ये करण्याची इच्छा असेल ना, रिझल्ट मिळतो. अमरेश सर म्हणून आहेत कोपळचे, त्यांनीही परीक्षा कॉमर्समधून पास झाला. संदेश सर फिजिकल एज्युकेशनमधून हासनची परीक्षा आहे, हासन जिल्ह्याची, तो परीक्षा पास झाला. सुष्मिता पाटील हे आपल्या अक्कलकोटची आहे ताई, सुष्मिता पाटील कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी कलबुर्गी येथे गोल्ड मेडलिस्ट ती मिळवले. वडील शेतकरी आहे, परंतु तिचं लग्न करून दिले. तिथं बिजापूरला सिंदगी म्हणून एक गाव आहे. लग्न झाल्यानंतर मग पुढील शिक्षण ती थांबले, कारण वडील शेतकरी असल्यामुळं पुढं काय करावं म्हणून त्यांना ती ताईला कळालं नाही. मग एकदा काय झालं, आमच्या घरी एक सर आले होते, रिटायर्ड हेडमास्टर. मग त्यांनी त्यांच्या शेताला गेलेत. त्यांच्या शेताला बाजूला ह्यांचं शेत आहे, कोणाचा, सुष्मिता पाटीलचा. मग ह्यांचा वडील शेतात काम करतोय, तो जे हेडमास्टर आहे, रिटायर्ड हेडमास्टर, त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन बसलेत. मग दोघांचं असं बोलत मग तुमच्या मुलीचं लग्न झालं असेल तर मग ते सर म्हणून अक्कलकोटला धानाय सर आहे, त्यांच्याकडे जाऊन थोडं भेटून या, काहीतरी आयडिया मिळेल तुम्हाला. मग हे वडील, सुष्मितेचे वडील आमच्या घरी आलेत. मग आम्ही सगळं चर्चा केलं, तर ताई तुम्ही महाराष्ट्रात आहात, ओके, परंतु कर्नाटकला तुम्हाला दिलेलं आहे. मग कर्नाटकच्या सेट एक्झाम परीक्षा पास व्हा. कर्नाटकमध्ये तुम्हाला प्रोफेसर म्हणून नोकरी मिळतोच, कारण इंग्लिश मिडियममध्ये सेट नेट पेपर द्या आणि इंग्लिश मिडियममध्ये तुम्ही टीचिंग करा, काही अडचण येणार नाही. भाषा 6 महिन्यात किंवा 2 वर्षात भाषा शिकू शकतो, असं मोटिवेट केल्यानंतर त्या ताईंनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कसं आहे, शी गॉट द 11th रँक. संपूर्ण राज्यात 11व्या क्रमांकाने ती परीक्षा पास झालीत जॉग्रफी विषयातून. काय ग्रेट आहे हो. म्हणजे थांबलेलं शिक्षण पुन्हा एकदा सुरू झालं की नाही. रेखाताई गंगावतीच्या इकॉनॉमिक्समधून परीक्षा पास झालेत. मंजुनाथ सर आहेत, त्यांनी दिव्यांग विद्यार्थी आहे, कन्नडमधून परीक्षा पास झाला. फकुरू साहेब हिस्ट्रीमधून पास झाले 70व्या क्रमांकाने, बेळगावचे आहे. शाबण्णा सर कन्नड विषयातून, इथं आथणी तालुक्याचे आहे. बसवराज पुजारी सर हे प्रोफेसर आहे सध्या ज्युनियर कॉलेजला, सौदत्ती बेळगावमधून, इंग्रजी विषयातून तो परीक्षा पास झाला. अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती. प्रियांका मॅडम जमखंडीचे आहे, कॉमर्समधून परीक्षा पास झाला. परशुराम सर मेटी हे कन्नड विषय, कारवारमधून. ह्यांचं तर रिझल्ट विचित्रच. हे परीक्षा ॲक्च्युली त्यांनी परीक्षा रिझल्ट लागल्यानंतर मला फोन केला, तर माझा नंबर हुडका म्हणून. आम्ही नंबर हुडकलो, प्रत्येकाचा नंबर हुडकायला मला कुठं वेळ आहे. मी म्हटलं तुम्हीच हुडका. त्यांनी त्यांच्या कास्टमध्ये हुडकत आहे, परंतु त्यांनी जनरल मेरिटमधून परीक्षा पास झाला. पुन्हा सेट भवनाला जाऊन तिथं विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं तुम्ही जनरल कॅटेगरीमधून परीक्षा पास झाला आणि पास झालेलं विचारलं बेंगलोरला जावा म्हटलं. असं आहे हे परशुराम. कुफायत मॅडम फिजिक्स विषयाची एकदम हुशार मॅडम, विजयनगर, ती परीक्षा पास झालीत. ॲक्च्युली त्यांचं हजबंडने सपोर्ट केलेले आहेत. असं ते सोलापूरचे एक सर आहेत, त्यांना भेट म्हणून फोनमध्ये बोललो आपण. सुरेश सर हे दावणगिरीचे इंग्रजी विषयातून. अशोक कुमार सर आहे सोशल वर्कमधून परीक्षा पास झाला 44 क्रमांकाने, कोलार जिल्ह्याचे आहे. महेश निपनाळ सर हे एक विद्यार्थी आहे, इथं बनहटी म्हणून आहे. जेव्हा 4 वर्षापूर्वी आपलं कोरोनाच्या पूर्वी 2018ला तिथं एका कॉलेजला कुठलं कॉलेज, महालिंगपूर म्हणून आहे, तिथं एक कॉलेज मला बोलवलं होते गेस्ट म्हणून. आणि तिथं मी त्या गॅदरिंगमध्ये ॲन्युअल प्राईज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम होता. मी नेटसेटबद्दल थोडं माहिती दिलं होतं. तिथं ह्या विद्यार्थ्याला मी प्राईज दिलेलं. त्यांनी त्या कॉलेजमधला तो टॉपर म्हणून त्यांना सन्मान आम्ही केलं होतं. मग तो विद्यार्थी आता काय म्हणतो, सर तुम्ही त्या गॅदरिंगमध्ये बोललेलं वाक्य मी पूर्ण लक्षात घेतलो आणि घरी जाऊन मी ठरवलं की मला प्राध्यापक व्हायचं म्हणून मी नेटसेटचा तयारी केलो, तुमचा व्हिडिओ पाहिलो. आज तो कर्नाटकच्या सेट एक्झाम परीक्षा पास झालेला आहेत आणि महाराष्ट्राच्या नेट एक्झाम परीक्षा पास झाला तो. आणि आपलं हे महाराष्ट्राचे सेट एक्झाम रिझल्ट येणार आहे, 176 मार्क त्यांना मिळालेले कॉमर्समधून, तोही परीक्षा पास होणार. हे अशी ज्या विद्यार्थ्यांनी मी म्हणजे सत्कार केलो, तोच विद्यार्थी आज परीक्षा पास झाला. आणि पास होण्यापूर्वी, एक्झाम देण्यापूर्वी त्याचा हॉल तिकीट नंबरच विसरला होता, कुठं आहे, लई हुडकलो त्यांचा नंबर. पुन्हा तिथं जाऊन सेट भवनाला जाऊन आणलो आणि पेपरचा पास झाला. लोकेश पुजारी सर बीदरचे आहेत, इंग्रजी विषयातून परीक्षा पास झालात. प्रकाश कटगेरी सर बेळगावचे आहेत, इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. शिवकुमार सर कलबुर्गीचे आहे, संपूर्ण कर्नाटकात फर्स्ट रँक मिळवलेलं त्यांनी म्हणालं सर मी खूप गरीब आहे, मला पुस्तक द्या, मी नंतर तुम्हाला पुस्तकाचे पैसे देतो. म्हणजे 15 दिवस सतत रोज मेसेज करून मला लई पिडलं त्याने. मग ठीक आहे बाबा, ठीक आहे, घे पुस्तक म्हणून मी त्यांना दिलो आणि आज तो परीक्षा पास झाला. आज तो काय म्हणतो, सर नेट एक्झाम झालं,
मी तुमच्या पैसे नोकरी मिळाल्यानंतर देतो सर, क्षमा करा. मी म्हटलं ठीक आहे बाबा, माझ्या घरी पुस्तक राहण्यापेक्षा तुम्हाला जर मदत झालं ना ठीक आहे, मी काय श्रीमंत नाही, परंतु एकमेकाला थोडं मदत करू, आपण सगळं पुढं जाऊया. कविता मॅडम ह्यांचा नवरा CCTV कॅमेरा रिपेअर करतो. मग CCTV रिपेअर करण्यासाठी एकाच्या घरात गेलेत, म्हणजे तिथं कॉलेजमध्ये. मग तिथं त्यांना ह्या सेटनेटबद्दल माहिती झालं, माझ्याबद्दल. मग परत त्यांच्या मॅडमला आम्ही गायडन्स केलो, ती ताई परीक्षा पास झाली. रविचंद्र सर हे राणेबेन्नूरचे इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. नमिता ताई फिजिकल एज्युकेशनमधून हासनची आहे. ती ताई ना किती एक व्यक्ती एवढं सहनशीलता असतात ना, माय गॉड, ग्रेट सहनशीलता. हे बघा, कितीतरी विद्यार्थी मला पैसे देतात पुस्तक मागण्यासाठी, ओके, आणि मला ना मी थोडं विसरभोळ आहे, मला लक्षात राहत नाही. मग असंच एका ताईचं मी पैसे विसरलो होतो, म्हणजे त्यांनी पैसे मला पाठवलेत, आम्ही पुस्तक त्यांना पाठवलं नाही, ओके. त्यांनी 7-8 वेळा मला म्हणजे कॉन्टॅक्ट केलं, तर माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. मग पुन्हा एकदा त्यांनी मला काय झालं, मी पुन्हा त्यांना फोन केला होता, हे तुमचं पैसे राहिले पुस्तकांची. ती ताई एवढी शिवे दिले, ते मुंबईची ताई. अजूनही त्या ताईला व्हिडिओपासून मी क्षमा मागतो. म्हणजे तुम्हाला पुस्तक देऊ नये असा आमचा उद्देश नाही, तुम्ही पैसे दिलेले असतात, आम्ही पुस्तक तुम्हाला पाठवलं पाहिजे, विसरून एकदा राहतो. म्हणून मग तुम्ही नंतर त्या ताई एवढी माझ्यावर कंप्लेंट केली, लई मला शिवाय. मी म्हटलं ताई क्षमा करा, तुम्हाला पुस्तक देतो, काळजी करू नका ताई, 2 वेळा पुस्तक देतो, बघा बोललं तरी काही लोक क्षमा करत नाही, राहू दे. परंतु ह्या ताई 1 वर्ष झाली, त्या ताईने मला 1200 रुपये पाठवली होती, त्याला मी पुस्तकच पाठवलं नाही. 1 वर्ष ती ताई म्हणजे वाट पाहिली. खूप वेळा ती मेसेज केले, पण मी मेसेज पाहिलं नाही, वाचन केलं नाही. आणि परवा जेव्हा 1 वर्षानंतर त्या ताईचं परत मला मी वहीमध्ये म्हणजे लिहिलो होतो, पुन्हा त्या ताईला मी पुस्तक वगैरे पाठवलो, आणि ती ताई परीक्षा पास झालीत. आणि ती म्हटलं सर ठीक आहे, चालेल, काय अडचण येणार नाही. म्हणजे सहनशीलता प्रचंड असतो एक विद्यार्थ्यामध्ये, तेच खूप ग्रेट आहे बघा. कावेरीताई जॉग्रफीमधून बेळगावची आहे, परीक्षा पास झाली. यशस्विनी मॅडम लायब्ररी सायन्समधून परीक्षा पास झाली, बेंगळूरचे आहे. मधुकुमार सर इंग्रजी विषयातून चित्रदुर्गचे आहे, त्यांनी परीक्षा पास झाला. सौभाग्य मॅडम इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाली. खरं तर ह्या मॅडमबद्दल मला खूप कौतुक वाटतो. घरात एवढं श्रीमंत आहे, प्रचंड श्रीमंत, कारण त्यांचं मिस्टर म्हणजे KS ऑफिसर आहे. जसं इकडं MPSC परीक्षा पास झाल्यानंतर जे तहसीलदार, उपतहसीलदार, उपजिल्हाधिकारी, हे उपजिल्हाधिकारी आहे त्यांचा नवरा. मग घर एकदम स्टँडर्ड मेंटेन करणार. मी म्हटलं सौभाग्यताई एवढी श्रीमंत आहे तुम्हाला काय गरज आहे? ती म्हटलं सर मी श्रीमंत आहे, माझं नवरा कमवत, सगळं काय फॅसिलिटी आहे, परंतु आय वॉन्ट सेल्फ एस्टीम, आय वॉन्ट सेल्फ रिस्पेक्ट, आय वॉन्ट सेल्फ आयडेंटिफिकेशन. मला माझं स्वतःच्या कर्तृत्वाने 4 लोक मला ओळखलं पाहिजे, माझं स्वतःच्या कर्तृत्वाने मी 4 पैसे कमवलं पाहिजे, माझं स्वतःच्या कर्तृत्वाने मी सिद्ध करून दाखवलं पाहिजे. म्हणून त्या ताईने इंग्रजी विषयातून KSET परीक्षा पास झाली. ग्रेट ताई तुम्ही. आनंद सर गदगचे आहेत, ते इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाले. पल्लवी मॅडम फिजिक्समधून पास झाले, दोड्डबಳ್ಳापूरचे आहे. द्यामण्णा मेटी सर आहे, उडपीचे, इकॉनॉमिक्समधून परीक्षा पास झाले. शकुंतला पाटील मॅडम बेळगावचे आहे, पॉलिटिकल सायन्समधून परीक्षा पास झाले. मधू सर आहेत लाईफ सायन्समधून, चित्रदुर्गचे आहे, ते परीक्षा पास झाले. मरेप्पा सर कॉमर्समधून गुलबर्गाचे आहे. यासिन साहेब फोक लिटरेचरमधून ह्या विषयातून मीही परीक्षा पास झालो. शिग्गावचे आहेत. MS कत्री मॅडम, कत्री सर पॉलिटिकल सायन्समधून परीक्षा पास झाले, विजयपूरचे. रवी कोटी सर हिस्ट्रीमधून परीक्षा पास झाले, हानगल शिवयोगी धारवाडचे आहे. कृपा बेक्कोड सर फिजिक्समधून पास झाले, शिवमोग्याचे, संपूर्ण कर्नाटक 8वा क्रमांक. राजेश्वरी हिरेमठ मॅडम कन्नडमधून परीक्षा पास झालेत, एकदम चांगलं ताई आहे. शिवप्रकाश सर लायब्ररी सायन्समधून कुष्टगीचे आहे. संपतराज हे 4 वर्षापासून माझं कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तो परीक्षा इथं रायसूरचा इंग्रजीमधून परीक्षा पास झाला. सिद्धाराम केंबावी फिजिकल एज्युकेशनमधून विजयपूरचा आहे. मल्लिकार्जुनय्या स्वामी हे राणेबेन्नूरचे, त्यांनी परीक्षा पास झाले. यशोदा मॅडम पॉलिटिकल सायन्समधून परीक्षा पास झाले. एलिझा म्हणून मॅडम आहे, ख्रिश्चन समाजाची ताई, खूप हुशार आहेत, कोपळीचे, ती परीक्षा पास झाली. विजया हे पोलीस अधिकारी, हे पोलीस आहेत, विजया सर.
ओके, पोलीस अधिकारी आहे शिवमोगा, तेही परीक्षा पास झाला. नेत्रावती मॅडम म्हणून आहेत, संपूर्ण कर्नाटक 9वा क्रमांकाने ती परीक्षा पास झाली बेळगावची इंग्रजी विषयातून. संगप्पा नेर्ली सर हिस्ट्रीमधून परीक्षा पास झाले, गोकाकचे आहे. उमेश राठोड सर, इथंच आपलं बिजापूर, माझ्या गावाच्या पलीकडे इंडी म्हणून एक तालुका आहे, तो एवढं छान मला मेसेज पाठवला. थँक्यू सो मच. कारण तुमच्या मेसेजमुळे मी जेव्हा डिप्रेशनमध्ये राहतो तेव्हा तुम्ही पाठवलेले मेसेज मी वाचन करून मी पुन्हा बूस्ट घेत असतो. मलाही डिप्रेशन असतात, मलाही त्रास असतो, परंतु मला त्रास झाल्यानंतर मी डॉक्टरकडे न जाता अगोदर तुम्ही पाठवलेले मेसेज वाचन करतो. त्या मेसेजमधून मला प्रेरणा मिळतात, त्या मेसेजमधून मला एक ऊर्जा मिळतो, त्या मेसेजमधून मला कॉन्फिडन्स मिळतात, त्या मेसेजमधून मला पुनर्जन्म होत असतो. म्हणून मला मेसेज पाठवत असेल तर मला मेसेज पाठवा, शिव्या देऊन पाठवू नका, परत मी मरतो. कारण ना मॅन इज अ समटाईम आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर सुधारणा करण्यासाठी सांगा, मी सुधारतो. अभिद सर आहे, फिजिक्समधून परीक्षा पास झालेत. रवी सर आहे, इकॉनॉमिक्समधून कोप्पळचे आहे. गोपाल सर आहे ना, हे PG स्टुडंट आहे मंगळूर युनिव्हर्सिटीमधला, तो परीक्षा पास झाला. त्रिवेणी मॅडम आहेत चित्रदुर्ग, त्यांनी लाईफ सायन्समधून परीक्षा पास झालेत. रामचंद्र दोडमणी सर इंग्रजीमध्ये हे टीचर आहेत, परीक्षा पास झाले. शरीफ सर आहे, कोप्पळचे आहेत, कन्नड विषयामधून परीक्षा पास झाले. मंजुनाथ सर इंग्रजी विषयातून शिवमोगाचे आहे. शशिकला नाईक सर कॉमर्समधून कुष्टगी जिल्ह्याचे आहे. वनजारी मॅडम आहे कन्नड सब्जेक्टमधून. हे बेस्ट मेसेज पाठवले मला. वनजारी मॅडम, वनजाक्षी मॅडम. मांतेश्वर आहे इकॉनॉमिक्समधून, यांनी परीक्षा पास झाले. हे बघा 11 वेळा परीक्षा दिले त्यांनी. किती चिनू? 11 वेळा परीक्षा दिले त्यांनी. 11 वेळा परीक्षा देऊन नापास झालेत आणि 12व्या वेळी त्यांनी परीक्षा पास झालेत. हे सर, हे कोण? महांते सर. ते स्वतः मला मेसेज पाठवलेत. सर मी 11 टाइम्स आय फेल्ड इन सेट एक्झाम, नाऊ आय क्वालिफाईड सेट एक्झाम. काय पेशन्स असतो एक विद्यार्थ्यांचा. काव्या मॅडम आहे, लाईफ सायन्समधून परीक्षा पास झालेत. संजना मॅडम धारवाडचे, ते परीक्षा पास झाले. संगीता मॅडम हे परीक्षा पास झालेत. गायत्री मॅडम गोल्ड खूप इंग्रजी विषयातून ती परीक्षा पास झाले. पवित्रा मॅडम इंग्रजी विषयातून. अनिता मॅडम हिस्ट्रीमधून. वाणी भंडारी मॅडम हे कन्नडमधून परीक्षा पास झाले. अनन्या मॅडम, सरस्वती मॅडम, सिद्धू सर वेदावती गोल्ड मेडलिस्ट आहेत. विजयालक्ष्मी हे बಳ್ಳारीचे आहेत. मुत्तुराज इंग्रजीमधून परीक्षा पास झाला. शालिनी हे मंड्या जिल्ह्याचे आहेत, मंड्या जिल्हा. ओके, आणि त्यांनी ना नेट, ह्यापूर्वी नेट परीक्षा क्वालिफाईड झालेत, आता केसेट परीक्षा पास झालेले आहेत. कुठल्याही विषयामधून? सोशॉलॉजी या विषयातून. त्याच्यानंतर रेहान हुसेन ह्या मॅडमनी केमिस्ट्रीमधून परीक्षा पास झालेत. विनुता सर परीक्षा पास झालेत. अविता मॅडम परीक्षा पास झालेत. हे केदारनाथ सर म्हणून कॉलेजमध्ये त्यांनी NCC डिपार्टमेंट सांभाळतात. NCC मग NCC कमांडर म्हणून त्यांनी ड्युटी करतात. एक्सलंट इंग्लिश, त्यांचा इंग्लिश एवढी सुंदर आहे, मी तर त्यांचा इंग्रजीचा फॅन झालो. एवढी सुंदर त्यांनी इंग्रजी लिहितात आणि इंग्रजी विषयातून आज तो परीक्षा पास झाला. इथं बसव कल्याणाचे आहेत. रेणुका मॅडम हुगार हे आपल्या अफजलपूरचे आहे, आमच्या गावाच्या पलीकडं तालुका आहे अफजलपूर, तिथलं ती पास झालेत. काव्य मॅडम परीक्षा पास झालेत. त्याच्यानंतर श्रीदेवी मॅडम परीक्षा पास झालेत. भरतराज सर पास झालेत. प्रज्विनी मॅडम, मंजुळा मॅडम, बुद्धप्पा सर, रितेश, पुष्पा, महादेवी कित्तूर हे संपूर्ण कर्नाटक 4थ्या क्रमांकाने पास झालेले. एवढी एक सेन्सिटिव्ह आणि आदर्श विद्यार्थिनी महादेवी कित्तूर. आणि काल जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या अश्विनीला जे दोन्ही डोळे नाही त्याला मदत करा म्हटल्यानंतर ही ताई तिला जेवढे शक्य आहे तिच्या शक्तीप्रमाणे त्याला मदत केलेलं आहेत. हो बर. प्रियंका मॅडम बळगार ही परीक्षा पास झाले. शबाना नदाफ, शबाना मॅडम ही परीक्षा पास झालेत. शबाना ह्यापूर्वी नेट परीक्षा पास झाली आणि आता केसेट झालेले. टिळक हे मॅडम परीक्षा पास झाले. सिद्धाप्पा सर परीक्षा पास झालेत. दिव्यांग आहे. अश्विनी हे परीक्षा एज्युकेशनमधून पास झालेत. अन्नपूर्णा परीक्षा पास झालेले, इंडीचं आहे. ओके, त्याच्यानंतर अक्षता मॅडम आहे. पोलीस, हे बघा हे पोलीस अधिकारी आहेत. अक्षता मॅडम घर संसार सांभाळून 2 लेकरांना सांभाळून पोलीस ड्युटी, ते महिला पोलीस आहे. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आपण म्हणतो ना, महिला पोलीस कॉन्स्टेबल असून इथं कुठं संकेश्वर हुकेर म्हणून एक तालुका आहे, बेळगाव जिल्हा हुकेर, तिथं संकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करत ती ताई कर्नाटकची सेट परीक्षा पास झाली. प्रत्येकांचा संघर्ष तरी पहा.
1 तास झालं मी तुमच्यासमोर प्रत्येकांचा मी लाईफ स्टोरी सांगतो. माझा लाईफ स्टोरी सांगायचा उद्देश एवढाच, तुम्ही ह्या स्टोरीपासून प्रेरणा घेतलंच पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर सुरेखा मॅडम, यशोधरा मॅडम, ओके. त्याच्यानंतर चन्नबसव सर, रक्षिता मॅडम, याच्या मनसाली सर हिस्ट्रीमधून, पिरोजी गायकवाड. हे परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी काय म्हणालं, सर मला परीक्षा पास झाला दुसऱ्याच दिवशी 5 ऑर्डर आलेत, 5 कॉलेजचे प्रिन्सिपल मला फोन केलेत, माझ्या कॉलेजला या, माझ्या कॉलेजला या, माझ्या कॉलेजला. त्यामुळं आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटलो. सय्यद सर परीक्षा पास झालेत, मधु सर परीक्षा पास झालेत, रूपावती कन्नडमधून, मर्याप्पा सर परीक्षा पास झालेत, सुधा मॅडम परीक्षा पास झाले, डॉक्टर शंभुलिंग सर लिंग्विस्टिकमधून परीक्षा पास झालेले, मी पण लिंग्विस्टिकमधून परीक्षा पास झालो. प्रत्येक विषय हा महत्त्वाचा आहे. हां की 2 जरी मॅलेडू. हां हे अजून थोडं आहे. हे आमच्या आत्या आल्यात, आमच्या आत्या आल्यात. हां आमच्या आत्या आम्हाला सगळं मदत केलेलं आहे, आम्हाला नोकरीसाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आज आमच्या गावी आलेत. हां त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या. हां बापरे हां हां अजून 5 जण त्यांचं थोडं सांगून मी व्हिडिओ बंद करतो, कारण आता शाळेची टायमिंग झालेलं आहे, मला शाळेला जायचं आहे. ओके 9:30 पावणे 10 वाजलेत. 10 वाजता शाळेला जायला पाहिजे. लई कामं असतो हो, तुम्हाला काय सांगू. मग तुम्ही म्हणताय व्हिडिओ कधी करू. हां व्हिडिओ करायला खूप वेळ मिळत नाही. त्याच्यानंतर हे यशोदा मॅडम आहेत, सोशिओलॉजी विषयामधून परीक्षा पास झालेत. कल्लेश सर आहे, कुष्टगीचे आहेत, त्यांनी परीक्षा पास झालेत. व्यंकटेश सर इंग्रजी विषयातून तुमकूरचे आहे. विराजू सर हे शिवमोगाचे आहे. ओके त्याच्यानंतर कोण आहेत, सारखं होगल ಕೊಂಡೆ ಹಾಕು ನಮ್ಮ ಹೊರಗಿಂದು ಕೊಂಡೆ ಹಾಕು. राजेश्वरी हिरेमठ मॅडम कन्नडचे आहे, गदगचे. ओके त्याच्यानंतर कस्तुरी मॅडम हे जॉग्रफी विषयामधून संपूर्ण कर्नाटक 3ऱ्या क्रमांकाने परीक्षा पास झाले. कत्री सर हे विजापूरचे आहेत पॉलिटिकल सायन्समधून. आनंद कारभार सर इंग्रजी विषयातून परीक्षा पास झालेले. हां आपलं नायकाबा सर हे आपलं महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत बघा. नायकाबा गिड्डे म्हणून सांगलीचा सांगली जिल्ह्यामध्ये राहतात तो, सांगली शहरात. त्याने आता सध्या ना, पूर्वी तो विद्यार्थी मला 3 वर्षापूर्वी त्यांचा माझा भेट झाला आणि तो म्हणाला सर मी ATMमध्ये वॉचमन म्हणून मी काम करतो. मी म्हटलं का सर, परिस्थिती नाही, खूप गरिबी आहोत आम्ही, परंतु माझं स्वप्न आहे, मला प्राध्यापक व्हायचं सर. जेव्हा मी तुमचं कोरोना काळात काही व्हिडिओ मी पाहिलं होतो यूट्यूबला, मला थोडं मार्गदर्शन करा ना. मग मी म्हटलं तुमचं मूळ गाव कुठला. सर आम्ही कर्नाटकचे आहोत, अथणी जिल्हा बॉर्डर एरिया आहे, परंतु आमचे वडील आमची फॅमिली शिफ्ट झालेलो आम्ही सांगलीला काम करण्यासाठी. आम्ही मायग्रेट झालो, खूप गरीब आहे. आर्थिक दृष्टीने तुम्ही गरीब असला तरी ध्येय मोठा ठेवलेला हा विद्यार्थी. ठीक आहे बाबा आपण प्रयत्न करू, व्यवस्थित सेटनेटबद्दल सगळं त्या दादाला मी माहिती दिलो, हे पुस्तक वाचन कर, हे टॉपिकवर फोकस कर. मग तो विद्यार्थी एवढं प्रामाणिक आज माझ्या जीवनातील अतिशय रिस्पेक्ट मी ज्याला देतो म्हणजे हा नायकाबाला. काय प्रचंड इच्छाशक्ती, काय किती हुशार हो, किती म्हणजे ATMमध्ये काम करणारा हा विद्यार्थी वॉचमन. मी म्हटलं का तिथं वॉचमन म्हणून काम करताय. सर ना काय नाही, लोक येतात पैसे घेऊन जातात, माझं काही काम नाही, उगाच तिथं बसून मी अभ्यास करत बसतो. लाईट आहे, AC आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मी अभ्यास करत बसतोय म्हणून मी तिथं वॉचमन म्हणून काम करतोय. वेळेचा सदुपयोग जो करून घेतो ना तोच यशस्वी होत असतो. आणि तो माणूस हे बघा, एकदा नेट परीक्षा पास झाला त्याला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा नेटमध्ये GRF परीक्षा पास झाला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा महाराष्ट्राची
महाराष्ट्राची सेट एक्झाम परीक्षा पास झाला आणि परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या घरी येऊन मला सत्कार केला त्याने आणि त्यावेळी बोललो, अहो दादा तुम्ही मूळ तुमचं गाव कर्नाटकमध्ये येत असल्यामुळं तुम्ही कर्नाटकची सेट एक्झाम द्या, तिथं मराठी सब्जेक्ट आहे, तुम्ही 100% तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी मिळतो असिस्टंट प्रोफेसर म्हणून, कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही, तुम्ही पेपरला बसा, एवढी या शब्दावर तो दादानी कर्नाटकच्या सेट एक्झाम दिलेत आणि संपूर्ण कर्नाटकात सेकंड रँक, संपूर्ण कर्नाटक 2ऱ्या क्रमांकाने तो परीक्षा पास झाला. 1,17,000 विद्यार्थी पेपरला बसलेले होते. संपूर्ण राज्यात 2ऱ्या क्रमांकाने हा परीक्षा पास झालेला आपला नाईकाबा गिड्डे सर. काय प्रतिभावंत, काय हुशार आहे. म्हणजे प्रॉब्लेम्सला बाजूला सरकून त्याला प्रॉब्लेम्सला असं ढकलून अशी परीक्षा दिल्यात. आणि एवढी हुशार आहे तो माणूस. त्यांनी कविता लिहितात, कविता. तो कवी आहे. तो आज ना उद्या तो भविष्यात एक मोठा लेखक होणार म्हणजे होणारच. मला ना भात शिजलं की नाही मला लगेच लक्षात येतो. म्हणजे या विद्यार्थ्यांचं क्वालिटी माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे एवढी लहान वयात तो एवढी छान पद्धतीने साहित्य लिहितो, कविता लिहितो, खूप सुंदर कविता लिहितो. त्यांचा मराठीवर प्रचंड म्हणजे त्या विषयावरती एक कमांड असलेला हा नाईकाबा गिड्डे सर. नेट एक्झाम, दुसऱ्यांदा नेटमध्ये JRF, त्याच्यानंतर महाराष्ट्राची सेट, त्याच्यानंतर कर्नाटकची सेट एक्झाममध्ये संपूर्ण राज्यात 2 नंबर. व्हॉट अ ग्रेट. आपलं महाराष्ट्राचं सांगलीचं आहे तो, व्हेरी गुड. रविकुमार सर इकॉनॉमिक्समधून परीक्षा पास झाला. मनोहर सर कन्नडमधून परीक्षा पास झाला, तुमकूर जिल्ह्याचा आहे. इराप सर इंग्रजी विषयातून परीक्षा पास झाला. शकुंतला कोटगी मॅडम कन्नड विषयातून परीक्षा पास झाले. हे नंदिनी आणि निर्मला हे दोघी बहीण आहेत, दोन्ही बहीण नंदिनी आणि निर्मला. आणि निर्मला मला फोन केले होते आणि निर्मला काय म्हणालं, सर माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे आणि माझ्या बहीण नंदिनी आहे, ती गोल्ड मेडलिस्ट आहे पॉलिटिकल सायन्समधून. मग आम्ही सेटनेटचं तयारी करतो आहे, तुमचं गायडन्स द्या ना. म्हटलं ठीक आहे ताई. मग पॉलिटिकल सायन्स असेल तर एकच नोट्स घ्या. मग पॉलिटिकल सायन्सची महत्त्वाची क्वेश्चन्स बँक तिला दिलो, थोडं ॲनालिसिस करायला सांगितलो आणि पेपर 1चं एक कन्नड मिडियम पुस्तक आणि इंग्लिश मिडियम क्वेश्चन बँक आणि एवढं त्यांना थोडं गायडन्स दिल्यानंतर ती दोघी अभ्यास केलेत. एकच पुस्तकावर अभ्यास करून दोघेही, एक गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक टॉपर आहेत आणि दोघी मिळून कर्नाटकच्या सेट एक्झाम उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे सख्खे बहीण एकाच वेळी सेट परीक्षा पास झालेली एक उदाहरण आहे. हे नंदिनी आणि हे चित्रदुर्गचे आहेत. त्याच्यानंतर सतीश अंबिग सर आणि सविता अंबिग मॅडम. सविता अंबिग मॅडम यांचा विषय इंग्रजी आहे. मग हे सर सतीश सर मला फोन केले होते. सविता मॅडमबद्दल सांगितलं की मॅडम तुम्हाला फोन करायला सांगितलं, तुमचा व्हिडिओ पाहिले, त्यांचा विषय इंग्रजी आहे, त्यांना थोडं गायडन्स करा, आम्ही हायस्कूल टीचर आहोत. मग ठीक आहे सर, मी ताईला सगळं माहिती दिलो, असं पद्धतीने इंग्रजी अभ्यास करा. मग सगळं सांगून फोन ठेवत असताना मी त्या सरांना पण विचारलो, तुम्ही काय करता? मी पण हायस्कूल टीचर आहे. मग तुमचा विषय काय? माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे. मग तुम्ही पण पेपर द्या ना सर म्हणालो त्यांना. आता मॅडम तरी प्रिपरेशन करीत आहेत, मॅडमसोबत तुम्ही जोड म्हणून पेपर द्या, तुमचा पण रिझल्ट येऊन जातो. नाही सर माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे. सर हे पॉलिटिकल सायन्सचे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे, एवढीच आपण अभ्यास करा. मग दोघं नवरा बायको दोघांनीही पेपर दिलेत आणि दोघेही परीक्षा पास झालेत. माझ्या आयुष्यातील हा पहिला एक जोडी आहे की दोन सख्खे बहिणी एकाच वेळी सेट परीक्षा आणि नवरा बायको एकाच वेळी परीक्षा पास झालेले. एक विशेष आणि कौतुकाची गोष्ट आहे. कसं आहे, तुमच्यामध्ये ते क्वालिटी असतो, फक्त बाहेर काढता येत नाही किंवा बाहेर काढायला वेळ मिळत नाही, बाहेर काढायचे संदर्भ येत नाही. परंतु तुम्ही असे पेपर देऊन स्वतःचा व्हॅल्यू वाढवून घ्या, स्वतःचा ॲटिट्यूड वाढवून काढा, स्वतःचा किंमत वाढवा, स्वतःचा एक इमेज वाढवा. हे परीक्षा पास झाल्यानंतर प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो म्हणजे होतोच. त्या जय मारुती सर अतिशय मला खूप वेळ मॅसेज पाठवून मला प्रोत्साहन देणारा हा जय मारुती सर. ह्यांनी परीक्षा पास झालेत. बसम्मा मॅडम गेल्या वेळी कन्नडमध्ये परीक्षा नेट एक्झाम पास झाली आणि ह्यावेळी केसेट परीक्षा पास झाली कन्नड विषयातून. लोकेश सर दक्षिण कन्नडचा आहे, त्यांनी परीक्षा पास झाला. उमाशंकर सर कॉमर्समधून परीक्षा पास झाला. केंचम्मा म्हणून एक मुलगी आहे, छोटीशी गाव, त्या गावातील ती पहिली ग्रॅज्युएट झालेली मुलगी, चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक खेडेगाव. आणि ती म्हणाली सर काय तुमचा व्हिडिओ, हे बघा तुम्ही म्हणा सर फक्त तुमचंच कौतुक करताय. हे बाबांनो माझं कौतुक नको, फक्त आम्ही निमित्त ठरलो.
म्हणजे त्या खेडेगावातील मुलगी एखाद्या व्हिडिओमधून प्रेरणा घेऊन ती पुन्हा म्हणजे सेट नेटकडे वळाली. खरं तर तिला IAS KS परीक्षा ती देत आहे. म्हणजे जसं MPSC परीक्षा तसं KPSC म्हणून कर्नाटकमध्ये तहसीलदारची परीक्षा ती देत आहे. आणि हे B प्लॅन म्हणून ही KSET दिलीत आणि KSET परीक्षा पास झालेली आहेत. अशी एक आणि हॉस्टेलमध्ये राहतात ही ताई केंचम्मा. त्याच्यानंतर ममता मंगळूरमध्ये राहतात. राजेश्वरी तल्लूर बेळगावचे आहेत. पवित्र हुगर हे सध्या प्रोफेसर आहेत मंगळूर युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, परंतु PhD आपण काय म्हणतो PhD कंप्लीट केलं ताई, सेट नेट झाला नाही, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता KSET ती ताई क्लिअर केलेत. थँक्यू ताई, तुमचं अभिनंदन. आणि भवानीताई चित्रदुर्गचे इकॉनॉमिक्समधून, आनंद सर हिस्ट्रीमधून परीक्षा पास झाले, बसवराज गौडर सर हिस्ट्रीमधून पास झाले, सिद्धाप सर परीक्षा पास झाले, हर्षित हे खूप गरीब विद्यार्थी आणि भयंकर ब्रिलियंट कन्नड विषयात. आणि तो किती छान कविता लिहितो कन्नडमध्ये, एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि नेट एक्झाम गेल्यावेळी तो नेट एक्झाममध्ये परीक्षा पास झाल्यानंतर रात्रभर रडून नको सर मी नको सर मी कशाला राहू. मग बाबा तसं नसतंय म्हटलं. अपयश येणार ना, मग अपयश थोडं पचवून तरी घे. अपयश पचवल्यानंतरच तुला पुढं यश मिळणार आहे. आणि आज तो त्यांनी ना थोडं हे विद्यार्थी नाही SCला STला OBCला एवढी कटअप आहे, आम्ही ओपन आहे, आमचं एवढं का कटअप असतो सर, हे असं असमानता काय आहे सर, आम्ही ओपन आहो परंतु आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप दुर्बल आहो सर, आम्हाला काय न्याय मिळत नाही सर, असं तसं ते बोल. मी म्हटलं तसं नाही, प्रत्येकांचा अडचणी असतो. ते अडचणी हे पाहूनच बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधान लिहिलेलं आहे. तसं नाही दादा, आपण संविधानाला मान देऊन त्याचा रूल्स फॉलो करून आपण अभ्यास केला पाहिजे. आज न उद्या तुमचं कल्याण होणार आहे. अभ्यास केलेलं वाया जात नाही. नेट एक्झाममध्ये 2 मार्काने गेलं म्हणजे जात नाही. नेट सेट व्यवस्थित तर, आणि सेट एक्झाममध्ये तर पूर्ण ही बिकम अ टॉपर इन कन्नडा सब्जेक्ट. त्याच्यानंतर खनुमा मॅडम आहे केमिस्ट्रीमधून. मानतेश पाटील सर ह्यांच्या मिसेस परीक्षा पास झालेत. बसवराज गुडीमन्नी हे माणूस तरी एकदम विचित्र, सगळं शरीरच त्यांना दिव्यांग आहे, सगळं शरीरच बहुअंगांग आपण म्हणतो. मल्टिपल डिसेबिलिटी पर्सन हा विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक सर आपल्याला काय गरज आहे ह्या कर्नाटक विद्यार्थ्यांच्या स्टोरी ऐकून. हे बघा, आपण कर्नाटकचं ऐकतो का तमिळनाडूचं ऐकतो का जम्मू काश्मीरचं ऐकतो, दीज पीपल आर ह्युमन. लक्षात घ्या, तो दुसऱ्या देशाचा आहे कुठलाही असू द्या. वी शुड टेक अन इन्स्पिरेशन फ्रॉम एनीबडी and we should learn from it and we should lead our life. That is my intention behind making the videos. I try my level best to do the video for net exam. Okay, वेळ मिळाला की त्या वेळेतून मी व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करतोच. फक्त तुमचा साथ माझ्यासोबत असू द्या, मी तुमच्यासोबत आहे. आपण सर्वांनी पुढे जाऊया. थँक्यू सो मच. नमस्कार.